महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस कार्यालयात दिनांक 25 जुलै रोजी बूथस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत नांदेड काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि पक्ष निरीक्षक म्हणून बालाजीराव चव्हाण उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की लोकसभा निवडणुकीत एकनिष्ठ राहून लोकसभेच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी निस्वार्थ परिश्रम करत निवडून आणलं। तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करून काँग्रेस पक्षाकडून जे आदेश देण्यात येतील पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून द्यावं असं यावेळी त्यांनी सांगितलं। तसेच 1 बूथ 10 यूथ अशी संकल्पना यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या। यावेळी कार्यक्रमाचा प्रास्ताविक काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास नागोडसे यांनी, यानंतर माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, माजी उपाध्यक्ष करीम खासा यांनी आपले विचार व्यक्त केले। काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका विशद करत अल्प कालावधीत लोकसंख्येच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत काँग्रेस उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं, यावेळी माजी नगराध्यक्ष राजाप्पा कोतावार, जिल्हा सचिव संजय शर्मा, जिल्हा सहसचिव शीतल जोंधळे, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस नबीसाब, ज्येष्ठ नागरिक हाजी अब्दुल रशीद मुलतानी, माजी नगरसेवक बबलू सेठ, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दाराराव पाटील, जिल्हा सचिव माधव हामंद, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौधरी, शहर सचिव अतिक अहमद, युवक शहर अध्यक्ष मुजीब पठाण, राजेश पवार निवघेकर, नईम सेठ बागवान, गिरीश कोतावार, सुरेश पाटील ढगे, फारुख भाई बागवान, गफार भाई पारेवाले, तौफिक भाई पिंपल कवठेकर, भगवान पाटील पुयड, मोईन भाई फुलारी, भीम पाटील महादवाड, साहेबराव देशमुख, साहेबराव मेटकर, युवक शहर उपाध्यक्ष अविनाश चौंदते, लतीफ टेलर सह इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत चौधरी यांनी केलं तर आभार मोहम्मद गौस नबीसाब यांनी मानले। जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेस त्यांनी शहराध्यक्ष होते, त्यावेळेस सुद्धा आपले आज काही लोक गेले, ठीक आहे, त्यांच्या मजबुरी असतील, त्यांच्या गुत्तेदारी असतील, त्यांच्या काही दलाल्या असतील, त्याच्यामुळे गेले, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, ज्याच्या त्याच्या मर्जीचा विषय। पण जे आहेत त्यांनी निष्ठावंतपणे एका छत्रीखाली एका छताखाली राहा। आम्ही तुम्हाला सांगतो, नानाभाऊ पटोले साहेबांच्या वतीने गवाही देतो की तुमचा कोणाही अन्याय होणार नाही, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। तुम्ही सर्व एकत्र राहिला, कोणाला जर उद्या घेरून केस करतील, बोगस केस करतील, पोलीस केस करतील, त्याला जेलमध्ये टाकायच्या धमक्या देतील, या धमक्याला तुम्ही बळी पडू नका। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सर्व जर एकत्र राहिला, मला माहिती आहे ते कोणाला वर घ्यायचं आणि कोणाला झोपायची, हे मुदखेडच्या कार्यकर्त्यामध्ये ताकद आहे। उद्घाटनाला आपण कोणाला नेत्याला कोणाला बोलवायचं तुम्ही सांगा, आपण बोलून पक्षाचं कार्यालय हे अतिशय जोरदार आणि मोठ्या प्रमाणात हे सेंटर पॉईंट आहे। सेंटर पॉईंट असल्यामुळं गावामध्ये एंट्री मारताना सर्व नेते या ठिकाणी येतील। विधानसभेला सुद्धा आम्ही मोठ्या मोठ्या नेत्याला, लोकसभेला काही अडचणी झाल्या, काही लोकांनी अफवा केले होते की डम्मी कॅन्डिडेट आहे, हे अशोकरावनेच उभं केलेले आहे। आजही ते सांगतात आमची बी टीम तयार आहे, तुमची बी टीम राहो, सी टीम राहो, याला आमची ए टीम पुरून उरल्याशिवाय राहणार नाही। आम्हालाही 35 वर्षाचा अनुभव आहे, आमच्यावर बी 18 गुन्हे दाखल झाले होते। आम्ही सुद्धा येळी मातीचा विषय असो, येळी मातीचे गुन्हे दाखल झालेले लोकांचे गुन्हे सुद्धा वापस घेऊ शकले नाही। ही दुर्दैवी गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या की तुमच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसाला तुम्ही देशोधडी लावला। आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की कितीही एका बूथवर आपल्याला 10 कार्यकर्त्याची यादी तयार करायची आहे। ते 10 कार्यकर्त्याची यादी तयार करत असताना आपल्याला निष्ठावंत कार्यकर्ते घ्यायचे, त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, ही यादी संपूर्ण तयार करायची आपल्याला 31 तारखेपर्यंत। आणि ती 31 तारखेपर्यंत यादी तयार करून आपल्याला प्रदेश काँग्रेस कमिटीला ती सपोर्ट करायची आहे। कारण येणाऱ्या 20 ऑगस्टला आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे। आणि त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राच्या बूथ कमिट्या हे आपण प्रदेश अध्यक्षाला देऊन यांच्या सर्व उपस्थितीमध्ये विधानसभाचं बिगुल आणि आपल्या पक्षाचा प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडण्यात येणार आहे। त्यामुळं आपल्याला इथून जेवढ्या जास्त संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला घेऊन येता आलं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळं ही बैठक या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये मुदखेड हा नेहमीच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। कारण मी
मागच्या 15 वर्षापासून या ठिकाणी निरीक्षक म्हणून नगरपालिकेला काम पाहिलेलं आहे. जवळून या सर्व लोकांना माहिती आहे. या ठिकाणचे सर्व मातबर नेते आहेत. विधानसभेला जर काम केलं तर विधानसभेच्या नंतर नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, शासकीय योजना आहेत, शासकीय कमिटी आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात 100% येणार आहे, यात कुठलंही दुमत नाही. लोकांनी कितीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, कोणाच्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी एकजुटीकांचे सगळे नावं काढा की बाबा हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, याला न्याय द्यायला पाहिजे, याला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. निश्चित तुम्हाला मी या ठिकाणी BR काकाच्या वतीने गवाही देतो की त्या माणसाला पद दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये पद दिलं, निष्ठावंत कार्यकर्ते राहिले, त्याच्याकडूनच आपल्याला काम करून घेता येईल. किती मोठा माणूस राहू द्यावा या ठिकाणी. ही जनता जर असेल तर कोणत्याही माणसाला चारी मुंड्या चित्तील्याशिवाय जनता सोडत नाही. फिरू द्या, कोणाला काय फिरायचं, साम दाम दंड बद घेऊन फिरू द्या, फक्त तुम्ही सगळ्यांनी एक राहा. उद्या जातीपातीचं राजकारण करण्यात येईल. मुस्लिम असे आहे, दलित तसे आहेत, OBC आहे, मराठा आहे, या आमिषाला बळी पडू नका. कोणाला घरी बोलून घेऊन पैसे देतील, पैसे घ्या, हरामाचा पैसा आहे, पैसा घ्या, पण काँग्रेस पक्षालाच मतदान करा. कारण हा पैसा आपला आहे, पैसा आपला आहे. जसं कैलास गोडसेने सांगितलं, कैलासला खूप मोठा अनुभव आहे, त्याची काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने त्याने फाईट करत, यात पण जनतेने, मुदखेडच्या, अर्धापूर, भोकरच्या जनतेने या ठिकाणचं मोठं नेतृत्व उभं केलेलं आहे. पण त्या नेतृत्वानं या ठिकाणी आपल्याला धोका देऊन गेल्याच्या नंतर त्यांनी स्वतःच पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या सर्वाला वाऱ्यावर सोडून गेले होते. परंतु या ठिकाणी या 5 पांडवांनी सगळ्याला एकत्र करून, सर्वाला धीर देऊन, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी व्यवस्थित जबाबदारी देऊन अतिशय हिमतीनं आपण एक संघ राहून जे लोकसभेला रिझल्ट दिला, ते भारतामध्ये ऐतिहासिक रिझल्ट या ठिकाणचा आलेला. त्यामुळं भोकर मतदारसंघामध्ये आणि विशेषतः मुदखेड मतदारसंघाच्या सर्वच कार्यकर्त्याच्या, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्याचा मी अभिनंदन करतो आणि त्याला सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे. येणाऱ्या विधानसभेला सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे इच्छुक उमेदवार खूप आहे. त्या इच्छुक उमेदवाराची सुद्धा आपण एक बैठक घेणार आहोत. सर्वांना मी विनंती आहे, जे कोणी इच्छुक असेल, भावी आमदार म्हणून सूचनेने मुदखेड मतदारसंघात, मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे मित्र प्रतापरावजी देशमुख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय कैलासजी गोडसे साहेब, आमचे मोठे बंधू राजाप्पा कोतावार, आमचे दुसरे बंधू लक्ष्मीरावजी देवदे, आमचे बंधू करीम खान साहब, काँग्रेस कमिटीचे तालुका कार्याध्यक्ष गौसभाई, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पत्रकार मित्र, माझ्यासोबत आलेले आमचे शहर चटणीस ॲडव्होकेट शशिकांत दोंदळे, संजय शर्माजी, उपस्थित या शहरातील, ग्रामीण भागातील आलेले निष्ठावंत कार्यकर्ता, पदाधिकारी मित्र हो. या ठिकाणी मी आज सर्वप्रथम 2 ठराव घेणार आहे. याची नोंद आपण आपल्या प्रोसिडिंगमध्ये घ्यावं. पहिला ठराव या ठिकाणी असा घेऊया की आपल्या सर्वांचा अभिनंदनचा ठराव, लोकसभेला वसंतरावजी चव्हाण साहेबाला तुम्ही जे निवडून दिला भरघोस मताने, त्याचा एक आपल्याला या ठिकाणी अगोदर ठराव घ्यायचा. आणि आपले ह्या ठिकाणचे शहर अध्यक्ष, उपनगर अध्यक्ष बंदे अली खान पठाण यांचे आकस्मिक निधन झाले, त्यांचा विनम्र अभिवादनाचा एक ठराव या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या शहर आणि तालुक्यामध्ये घ्यावा, ही माझी विनंती आहे. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे पक्षाने नानाभाऊ पटोले साहेबांनी आदेश दिले की प्रत्येक शहरामध्ये, तालुक्यामध्ये बूथ कमिट्या करायच्या आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.